मराठी सिनेमा येतो, मग तो रिलीज होतो, कधी उतरवला जातो? तर मी लाईफलाईन नावाचा एक नुकताच सिनेमा माझा रिलीज झाला, आठवड्याभरात तो उतरला सिनेमा. सर, आता नवीन होतकरू जे ॲक्टर्स आहेत, अभिनेते आहेत, त्यांना तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल? असे आता पैसे देऊन 25,000 रुपये फी भरायची आणि 3 महिन्यात तुम्हाला ॲक्टर करून सोडतो वगैरे, असं जगात शक्य नाही. हिरो हा गोष्टच नाही मराठीत. आज तुम्ही या क्षेत्रात आला आणि की उद्यापासून तुम्ही एकदम बॉलिवूडमध्ये आणि झोला बंगला घेऊन मस्तपैकी असे राहताय वगैरे, असं कधी होणारच नाही आहे ना. सर, तुम्ही जजिंगसुद्धा केलं आहे. पूर्वी जे पद्धतीने एकांकिका स्पर्धा व्हायची किंवा एकांकिका यायच्या त्याच्यात तितक्या क्वालिटीच्या आता येत नाही. तर पुन्हा रंगमंचावर पाऊल ठेवायचं नाही. काही लोकांनी पुढे मी हे बोलून दाखवलं तेव्हा ते माझ्याकडे बघून हसले होते. रात्रीच खेळ चालेमधली अण्णा नाईक, लोकांच्या अशा प्रतिक्रिया यायला लागल्या की अण्णा लवकर का मेले, अण्णा अजून हवे होते, अण्णा अजून हवे होते. आता वांगडा शब्द हा मला काय माहीत नव्हता. मला बांगडा मासा वगैरे माहीत होता, पण वांगडा म्हणलं मला वांगडा म्हणजे काय, मलाही भीती वाटते. पहिली बेल वाजते तेव्हा तर जो काही गोळा येतो ना तर सुचत नाही. मग कुठेतरी कोपऱ्यात जाऊन सिगरेट ओढायची, मग दुसरी वेल वाजली की परत एक सिगरेट ओढायची आणि तिसरी वाजली की मग तो ओढायची. नमस्कार मित्रांनो, बी रेडिओ के प्रोडक्शन प्रस्तुत बोल ब्रो या इंटरव्ह्यू सेगमेंटच्या नवीन भागात मी नितोष जाधव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी काही इंट्रोडक्शन वगैरे देणार नाही आहे, कारण आज आपल्याला जे भेटायला आले आहेत ना त्यांना इंट्रोडक्शनची तशी फारशी काही गरज नाही असं मला वाटतं. चला तर मग स्वागत करूयात रात्रीच खेळ चाले फेम अण्णा नाईक, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके माधव अभ्यंकर सरांचं. नमस्कार. नमस्कार. अरे बाप रे, खरंच आजही अण्णा नाईकांचा आवाज ऐकला म्हणजे अशी धडकीच भरते. तुमचा आवाज नसून ही तुमची ओळखच आहे सर. हो. तुम्ही याची काय खास काळजी घेता, काय सांगाल? ओमकार करत असतो, पण माझा आवाज असा होण्यामागे एक वेगळं कारण आहे. मी NCCमध्ये होतो आणि तेव्हा मी तिथे एक कंपनी सार्जंट मेजर अशी एक माझी पोस्ट होती. म्हणजे ती NCC करत असताना लास्ट इयरला मी, आणि आमचं मॉक वॉर असतं जेव्हा कॅम्प्स असतात, तर त्याच्यामध्ये मला सगळ्या माझे जे सहकारी आहेत किंवा माझे जे सैनिक आहेत त्यांना ऑर्डर द्यायचे असतात मोठ्याने, तर त्या अगदी बेंबीच्या देठापासून द्यायच्या असतात. तर ते मॉक वॉर आम्ही करत होतो कॅम्पमध्ये असताना नाशिक देवळालीला, आणि 2 दिवस सतत ते चालू होतं. आणि त्याच्यानंतर माझा आवाज गेला. पुढील 3-4 दिवस मी मुका झालो होतो आणि मग त्याचं खूप टेन्शन आलं होतं, कारण कदाचित स्वरयंत्र माझं डॅमेज झालं का काय. तेव्हा जे आमचे मेजर होते तिथले एक, तर त्यांनी मला धीर दिला. ते म्हणले की मी सांगतो तसं तू एक्झरसाईज कर. आणि मग त्यांनी मला ट्रीटमेंट दिली. मग ते ज्येष्ठमध सगळ्या द्यायचे, गरम पाण्याच्या गुळण्या वगैरे, अमुक तमुक. आणि जेव्हा मी बोलायला लागलो तेव्हा मला असं जाणवलं की माझा आवाजच बदलला आहे. तो बेसकडे गेला आवाज माझा. तर त्याचा मला एक फायदा झाला आणि नॅचरली मिळाला मग तो. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही एक्झरसाईज करतच असतो ना, काहीतरी ओंकार कर, हे कर, किंवा मी मॅक्सिमम वेळ थंड पाणी पितो. आता हे जरा लोकांना विचित्र वाटेल की हां, NCCतलाच एक गृहस्थ होते, तर ते आमच्या कवायती वगैरे घ्यायचे. तर त्यांनी मला एक आयडिया सांगितली होती की आपल्याला जे नेहमी सर्दी किंवा कफ वगैरे होतो त्याला ते काट्याने काटा काढणं असं म्हणतात. हां ना, तर ते गार पाणी प्यायचं म्हणे. मग त्याच्यामुळे तो आवाज माझा मेंटेन राहतो. सर, मला वाटतं तुमच्या अभिनयाची सुरुवातसुद्धा कॉलेज लेवलपासूनच झालेली आहे. तर तेव्हा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा म्हणा किंवा कॉलेजची नाटकाची टीम, तेव्हाचा माहोल कसा असायचा? मुळामध्ये मी नाटकात मी खूप नंतर आलो. मी आधी स्पोर्ट्समध्ये होतो. मी सतत ग्राउंड आणि जिमखाना याच्या पलीकडे मला जग नव्हतं. पण ते एकदा कॉलेजमध्ये एक एकांकिका बसवत असताना त्यातला जो कोण मुलगा काम करणार होता, मेन रोल करणारा, तो काहीतरी आजारी पडला किंवा काहीतरी वाद झाले असं काहीतरी मी ऐकून. तर त्यांनी मला विचारलं. तर म्हटलं अरे मी काय, मला येत नाही म्हटलं अभिनयातलं काही, मी खेळाडू माणूस आहे म्हटलं. नाही पण तू नकला चांगला करतोस म्हणे. शिक्षकांच्या किंवा कुठल्याही कोणालाही पटकन बघितलं की मी त्याला लगेच इमिटेट करून त्याची नक्कल करून दाखवायचो. तर ते म्हटले म्हणजे आहे तुझ्यात काहीतरी. तर म्हटलं अरे मला ते एक तर स्टेजची भीती वाटते म्हटलं, असं सगळे लोक बसलेत आणि आपण त्याच्यापुढे. म्हटलं नाही बाबा मला जमणार नाही. ते म्हणजे नाही आम्ही करून घेऊ, तू ट्राय तर करू आपण. आणि काहीतरी एक 8-9 दिवस फक्त राहिले होते त्या स्पर्धेला, आणि त्यावेळेला त्यांचीही तंत्रली होती आणि इकडे त्यांनी विचारलं म्हणून माझीही तंत्रली ती. पण तरी म्हटलं चला डेअरिंग करूयात, आणि केलं मी ते. त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं
आणि खरं सांगायचं तर मलाच पहिलं बक्षीस मिळालं अभिनयाचं. क्या बात आहे. त्याच्यामुळे माझा उत्साह वाढला एकदम आणि मग हळूहळू माझं ग्राउंड बंद झालं आणि मी पूर्ण वेळ नाटक आणि या क्षेत्राकडे वळालो. आणि मग स्पर्धा असली की मग त्या रिहर्सल्स, तालमी, आणि ती कधी संध्याकाळ होती आणि तालमीला जातो आणि इतकं सुंदर वातावरण असायचं. आणि मी खरं प्रयोगापेक्षा ना तालीम जास्त एन्जॉय करतो, कारण त्याच्यातच अनेक गोष्टी आपल्याला मिळत जातात. अर्थात प्रयोगात पण मिळतात, जसे तुमचे प्रयोग वाढतात, प्रत्येक प्रयोगाला तुम्हाला असं वाटतं काहीतरी यावेळी मी काहीतरी वेगळं करू का, वेगळं करून बघू का, असं ते होतं. पण ते वातावरण आणि ते धमाल असते ते. सर, मला आठवतं तुम्ही पूर्वीच्या एका मुलाखतीत नक्कीच उल्लेख केला होता की तेव्हाच्या नाट्यसंस्था या एखाद्या अभिनेत्याचा सर्वांगीण विकास करतात. आता थोडंसं तसं म्हणजे एखादा कोणी असेल तो फक्त अभिनयाचाच कल म्हणून अभिनयच करणार, पण आता हा थोडासा तुम्हाला बदल जाणवतो का? नक्कीच 100%. कारण त्या संस्था ज्या असायच्या त्याच्यात तुमच्याबरोबर त्या संस्थेतले सिनियर ॲक्टर्स, सिनियर डायरेक्टर्स हे सतत तुमच्या आजूबाजूला तुमच्या संपर्कात असायचे. म्हणजे मला एखादी अडचण आली तर मला पटकन शेजारीच बसला आहे तो माणूस, किंवा मी त्याचं काम बघून ते मला जे काही मिळवायचं आहे किंवा माझ्या शंका आहेत त्या मी निरसन करू शकतो. आणि सातत्याने त्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात. एक नाटक करून झालं की लगेच दुसऱ्या नाटकाची तयारी, मग त्याचे काही दिवस प्रयोग, मग पुन्हा चौथ्या नाटकाचे वगैरे, असं ते सातत्याने वर्षानुवर्ष. आणि सिनियर्स जे असतात ते अनुभवी लोक असतात, त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकायला मिळतं. असे आता पैसे देऊन 25,000 रुपये फी भरायची आणि 3 महिन्यात तुम्हाला ॲक्टर करून सोडतो वगैरे, असं जगात शक्य नाही. त्याच्यासाठी जाणीवा तयार होण्यासाठी ना तुमचे वयागणिक, वर्षागणिक ना मॅच्युरिटी वगैरे आपण जे म्हणतो ना ती वाढायला पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे. मुळामध्ये अभिनेता व्हायचा असेल ना तर त्याला वेदना ही पहिल्यांदा कळली पाहिजे असं म्हटलं जातं. म्हणजे बंगालमधले एक फार थोर अभिनेते आणि दिग्दर्शक शंभू मित्रा नेहमी म्हणायचे की नटाला माहिती पाहिजे की आज तेलाचा भाव काय. आता काही लोकांना वाटेल की अरे तेलाचा भाव कशाला पाहिजे आम्हाला, नाही, त्याच्यात एक वेदना आहे. तुम्हाला कदाचित जमत असेल, पण कुठेतरी झोपडीत राहणारा एखादा माणूस असेल तर त्याला जर ते तेल घ्यायचं असेल तर ते छोटंसं एवढंसं तेल त्याला किती महाग पडणार आहे, त्याला मिळणारे पैसे किती, आणि त्याच्या गरजा भागवायच्या तर त्याला किती पैसे लागतील. तर ही वेदना ज्याला कळते, इमोशन्स ज्याला कळतात, तो चांगला अभिनेता होऊ शकतो. सर, आपण यंग असताना ठरवतोच की मला आता अभिनेता किंवा मला यामध्ये इंटरेस्ट जागायला लागला आहे, आणि तेव्हा आपण ठरवतो की मी करिअर म्हणून कुठेसं बघतो याच्याकडे. तेव्हा पालकांसमोर जाऊन हे म्हणण्यामध्ये थोडंसं आपल्याला धाडस करावं लागतं. बऱ्याच जणांचं होतं, आमच्या बाबतीतही झालं आहे. तुमच्या बाबतीत असं झालं होतं का तुम्हाला? आमच्या वेळेस तर अजून जास्त होतं, कसली नाटके करता वगैरे, अभ्यास करा, नोकऱ्याला लागा वगैरे, असं स्टेट साधं सिंपल जीवन जगा, असं त्यांचं बरोबर आहे. त्यांनी काळजीने बोलणं, आणि आपल्याला काहीतरी प्रत्येक पिढीमध्ये असतं, कोणाला तरी काहीतरी व्हायचं असतं, पण ते होईलच असं नाही. पण जेव्हा तुम्ही पालक होता तेव्हा लगेच तुम्ही हे करतात बरं का. म्हणजे ती काय गंमत आहे मला अजूनपर्यंत कळलेली नाही. अर्थात मी असं कधीच काय करायचं, तुम्हाला जे काय करायचं करा, ते तुम्ही तुमचं आयुष्य आहे, झाले, तुम्ही आता जाणते झालेले आहात ना, तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. पण आमच्या काळी तसं होतं की नाटकं कसली करता, हां, अभ्यास करा, व्यवस्थित नोकरी लागा, पास व्हा चांगल्या मार्कांनी वगैरे, साधं सरळ नॉर्मल आयुष्य जगा, असं त्यांचं असायचं. पण असा विरोध म्हणून त्यांनी कधी विरोध नाही केला. करतोय ना, करू देत. अर्थात त्यांना कळायला वेळ लागला, कारण आपण धडपडत असतो, त्यातनं अर्थार्जन काही होत नाही. मग त्यांना काळजी असते की पुढं कसं होणार आहे मुलाचं. आणि असं आहे ना की बेभरवशाचं क्षेत्र आहे खरं. पण मी पूर्ण वेळ याच्यात मला खूप वर्ष, मी 2005 नंतर मी खरं सांगतो, मी पूर्ण वेळ ह्या गोष्टी करायला लागलो. तेव्हा मी माझा व्यवसाय सांभाळून मला जेवढं जमेल तेवढं मी ते नाटक करत होतो. म्हणजे व्यावसायिक पण नाटकं मला सांभाळून, मी माझा व्यवसाय सांभाळून मी केली ती. हां, पूर्ण ओतून झोकून दिलं वगैरे असं कधीच नव्हतं, अलग लक्षात. आणि मला आवड होती म्हणून मला ते जास्त करायचं होतं. तेव्हा मिळणारी नाईट किती, 35 रुपये वगैरे नाईट असायची. पण ते 35 रुपये त्यावेळेला जवळपास 3,500 रुपये वगैरे असे वाटायचे. हां, कारण काय 35 खूप झाले, काही गरजच नाही ना, खाणं पिणं काय जर वस्तू विकत घेतली तर. पण ते घराचं पण ते 35 रुपये टिकलेलं पण नसायचे, एक रुपया पण नसायचं. ते तिकडंच संपून आलेलं असायचं. हां, लगेच काहीतरी इकडं काय खा, तिकडं हो, असं काहीतरी जवळपास काही गोष्टी असेल ते बघायला जाणं वगैरे, ह्याच्यात ते पैसे खर्च होऊन जायचे सगळे. त्याच्यामुळे त्याचं काही कौतुक नव्हतं. मग सर, तुम्ही दोन्ही गोष्टी सांभाळून करत होता, मग तुम्हाला असं कधी वाटलं की मला फुल टाईम किंवा मला, हां, आता कुठेतरी ना एक असा पॉईंट येतो की आपल्याला जे आवडीचं आहे ना ते आता आपल्याला करायला पाहिजे कायमस्वरूपी.
बस झालं. म्हणजे आता ही तारेवरची कसरत झाली. आता एका बाजूला हॉटेल होतं, दुसऱ्या बाजूला कन्स्ट्रक्शन फर्म होती माझी. तर ते सांभाळून मी करायचो. मग दौऱ्यावर गेलो तर त्यावेळेला 10-10 दिवसांचे नाटकाचे दौरे असायचे. तर आणि तुमचे मोबाईल पण नव्हते, त्याच्यामुळे सतत टेन्शन की हॉटेलवर काय चाललं आहे आणि माझ्या कन्स्ट्रक्शनच्या साईटवर काय चाललं आहे. जरी त्यांना प्रोग्राम करून दिला असला की 10 दिवसात तुम्ही हे काम उरका म्हणून, पण आत्तासारखे मोबाईल नव्हते, काही नाही. किंवा मी व्हिडिओ कॉल करून काय चाललं आहे हे बघू शकत नाही, किंवा CCTV कॅमेरा हा प्रकार नव्हता. त्याच्यामुळे ते सारखं टेन्शन पण असायचं. तर मग 2005 साली मी ठरवलं की आता हे सगळं बंद करायचं आणि आपल्याला आवडेल ते आपण करायचं. आपल्याला काय तसे फार पैशांची काय आता हे नाही आहे की जे काय आपल्याला पैसे मिळतील त्याच्यात आपण काम करायचं, पण आपल्या आवडीचं आहे ना, ते करूयात म्हटलं. आता बस झालं. नाही तर त्याला काही रिटायरमेंट नाही ना बिझनेसला. हां, तुम्ही मरस्तवर ते काम करू शकता. सरकारी नोकरीसारखं नाही की 60 नंतर तुम्हाला रिटायरमेंट देतात. तसं किती वर्ष तुम्ही करू शकता, पण त्याला एंडच नाही ना काही. सर, माझ्या खूप जवळचा हा प्रश्न असं म्हणू शकतो की तुम्ही भरपूर काम केलं आहे, भरपूर मोठ्या मोठ्या लोकांसोबत काम केलं आहे, नाटकं रंगमंचावरती पण तितकंच काम केलं आहे. आपल्याला कधीतरी असं होतं ना की तो आतून जो आवाज येतो कधीतरी की ठरतं आपलं की हां, यात मला मजा येते, हेच माझं आता पुढे असणार आहे. म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी एक एकांकिका करत होतो तेव्हा रिहर्सलला माझ्याकडून होतच नव्हतं दिग्दर्शकाला जे अपेक्षित आहे. पण बरेच रिटेक झाल्या भरपूर रिहर्सल झाली आणि नंतर आम्ही जो पार्ट केला एकांकिकामधला, मला वाटतं 5-1 मिनिटाचाच असेल, पण तो पार्ट परफॉर्म करताना, रिहर्सल करताना काहीतरी वेगळं घडलं अचानक, जे मी पूर्वी करत नव्हतो ते त्या वेळेत घडलं. तेव्हा मला असं जाणवलं की आता मी काहीतरी वेगळं केलं, काहीतरी आतून वेगळं झालं, मी नव्हतो. तसं तुम्ही एवढं काम केलं म्हणून मला विचारायचं की तसं तुमच्या बाबतीत कधी असं तुम्हाला जे आतून होतं ना आपल्याला की आज काहीतरी वेगळं होतं मंचावरती, तसं तुम्हाला कधी? नाही, प्रत्येक हे बघ, आपण नाटकाला प्रयोग का म्हणतो, शो का नाही म्हणत. नाटकाचा शो कोणी म्हणत नाही, ऑर्केस्ट्राचा असतो शो. जसं आहे तसंच गाणं वाजवत राहायचं वर्षानुवर्ष, कारण त्यांनी ते संगीतकारांनी जे चाल दिली तीच ती कॉपी करायची. नाटकाला तसं नाही आहे ना. नाटकामध्ये आपण त्याला प्रयोग का म्हणतो, कारण प्रत्येक प्रयोग हा आपल्याला काहीतरी नवीन शिकवणारा असतो, नवीन देणारा असतो. किंवा तुम्हाला तिथे संधी आहे की आज मी अशी डायलॉग डिलिव्हरी करून बघू का, काय होते बघूया. आलं का लक्षात? हां, म्हणजे ते कसं आहे माहिती आहे का की बरेचदा आपण काय करतो की खूप चांगल्या ठिकाणी जिथं प्रयोग असतात, जिथं स्टँडर्ड आहेत थिएटर्स, तिथं स्टँडर्ड पब्लिक येणार आहे, तिथं तुम्ही फारसं धाडस करत नाही. करतात पण सटली असतं ते. पण असे कुठे काही ठिकाणी प्रयोग असतात की तिथे तुम्हाला संधी असते की जरा आज मी असं करून बघतो. किंवा त्याच्या आधीसुद्धा आपण रिहर्सल करतो किंवा आपण स्वतः एक रिहर्सल घरात करत असतो. आलं का लक्षात? की ही जागा असं जरा वेगळ्या पद्धतीने घेऊन बघितली तर ह्या गोष्टी कुठे घडतात माहिती आहे का? ऑर्केस्ट्रात त्या गोष्टी घडत नाहीत. गाण्यामध्ये घडू शकते. गाण्याचा प्रोग्राम जिथे असतो तेव्हा जो क्लासिकल सिंगर गात असतो तो त्याच्यात प्रयोग करत असतो. तो आज वेगळी जागा घेऊन बघतो, वेगळ्या स्वरात तो गाऊन बघतो. सगळं म्हणजे हे तीच गंमत आहे ती. म्हणून आपण नाटकाचा प्रयोग म्हणतो किंवा गाण्याची मैफिल म्हणतो. गाण्याचा शो नाही म्हणत आपण. हां, ऑर्केस्ट्राचा शो असतो, लावणीचा शो असतो की आहे तसंच, पण नृत्यात सुद्धा वेगळं पद्धत लालित्य दाखवून काहीतरी वेगळी तिथं पण जागा काही घेता येऊ शकते, काही वेगळी आदा घेता येऊ शकते. हे चान्सेस तिथं आहेत. म्हणून थिएटर का वेगळं आहे तर थिएटरचं महत्त्वच याच्यासाठी आहे की तुम्ही रोज काही ना काही वेगळा प्रयोग केला पाहिजे. लॅबोरेटरी आहे ती एक प्रकारे. हो सर, घाशीराम कोतवाल हे नाटक तुमचं म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे. हो. तुमच्या मनात या नाटकाला घेऊन काय स्थान आहे? अरे प्रचंड मोठं स्थान आहे, खूप मोठं स्थान आहे. आणि ती भूमिका करायला मिळणं हे मोठं भाग्याचं लागतं. म्हणजे मला इच्छा खूप होती जेव्हा मी त्या नाटकाचे प्रयोग बघायचो, जुन्या आमच्या थिएटर अकॅडमीच्या प्रयोगांचे बघायचो मी ते प्रयोग, तेव्हा मला सतत वाटायचं की नाना फडणवीस ही भूमिका मला करायला मिळावी. मी अकॅडमीचा मेंबर होतो, म्हणजे अजूनही तसा मेंबरच आहे मी त्यांचाही, पण मला ब्राह्मणात काम करायचं नव्हतं. मला त्याच्यासाठी पत्र पण आलं होतं की आमच्याकडे ते पत्र पाठवून असं हे असायचं सगळं की आता आज रिहर्सल ठेवलं आहे अमुक दिवशी. हे मोबाईल नव्हते ना, त्यामुळे सगळं पोस्टकार्डवर यायचं ते असं. तसंच एक मला त्यावेळी मी मुंबईत काहीतरी वेगळं काम करत होतो आणि माझ्या पुण्यातल्या घरी आलं होतं पत्र.
मग ते वडिलांनी रिडायरेक्ट केलं. त्याच्यात हे होतं की रशियामध्ये घाशीरामचे काही प्रयोग करण्याचा मानस आहे, तर आता नवीन टीममध्ये ब्राह्मणांमध्ये तुमची वर्णी आम्ही लावतोय वगैरे. पण मी त्यांना कळवलं वडिलांना की नाही, त्यांना सांगा की आता तरी मला इंटरेस्ट नाही, मला ब्राह्मणात काम करायचं नाही, मला करायचं तर नाना करायचं, असं माझ्या डोक्यात होतं. आलं का लक्षात? मला हे माहीत होतं की ते आपल्याला कधीही करायला मिळणार नाही. किंवा काही लोकांपुढे मी हे बोलून दाखवलं तेव्हा ते माझ्याकडे बघून हसले पण होते, तू कुठला नाना करतोयस वगैरे, शक्य आहे का, काय ती भूमिका आहे वगैरे. पण माहीत नव्हतं ना जगाला पुढे काय होणार आहे ते. आलं का लक्षात? पण ते अचानक ते माझ्याकडे आलं आणि मी ते केलं. आणि केलं म्हणजे नुसतं नाही केलं तर 1300च्या वरती प्रयोग झालेत माझे. सर, प्रत्येक अभिनेत्याच्या वाट्याला एक अशी भूमिका येते जी त्याचं पूर्वीचं काम किंवा पुढे येणारी जी कामं आहेत ते म्हणजे त्याची कायाच बदलून टाकते, पैसा प्रसिद्धी सगळं काही आणते. मला वाटतं तुमच्या बाबतीत सांगायचं झालं तर रात्रीच खेळ चालेमधली अण्णा नाईक ही जी भूमिका आहे जी अशी प्रसिद्ध झाली, सगळ्या महाराष्ट्रात घराघरात पोहोचली. काय तुम्हाला त्याबद्दल काय सांगायचं, कशी आली? ते सुद्धा त्याची सुद्धा गमतीशीर आहे. कारण पहिला जो भाग झाला त्याचा, त्याच्यात निर्मात्याचा मला फोन आला होता की असं असं आम्ही एक नवीन सिरियल करतोय, तर त्याच्यामध्ये एक म्हणजे ते ऑलरेडी सिरियल त्यांचं शूटिंग सुरू झालेलं होतं. पण माझं जे शूटिंग झालं ते नंतर काही दिवसांनी वगैरे झालं काय. तर ते म्हणे असं असं तर तुम्ही ते त्यातलं एक कॅरेक्टर आहे अण्णा नाईक असं, तर आणि ते तुम्हीच पाहिजे आम्हाला. फक्त एकच आहे की पहिल्याच एपिसोडला अण्णा मरतात. हां, त्याच्यामुळे तुमचं शूटिंग म्हणजे एकच दिवस शूटिंग आहे तुमचं. आणि म्हणलं शूटिंग कुठे आहे? तर म्हणलं असं सावंतवाडीला. म्हणजे सावंतवाडीला मी एक दिवसाचं शूटिंगसाठी आणि तो रोल तू जो मला ऑफर केला आहेस तो पहिल्याच एपिसोडला तो अण्णा मरतो आणि तिथून पुढे सिरियल सुरू होते असं काहीतरी तू बोलतोयस. तर म्हटलं त्याच्यासाठी मी कशाला एवढ्या लांब, म्हणलं माझं बाकीचं बरं चाललं आहे, मोठे मोठे कामं चालली आहेत माझी, म्हणलं सिनेमे वगैरे चालले आहेत. नाही नाही म्हणत सर, म्हणे तुम्हीच पाहिजे आम्हाला तिथे, म्हणे तुम्ही म्हणाल ते पेमेंट तुमच्या सगळ्या अटी मान्य करतो. तर मी विचार केला, म्हटलं मग त्या पेमेंट आणि ह्याच्यापेक्षा माझ्या डोक्यात वेगळा विचार आला की चला त्या निमित्ताने माझा अजोळ तिकडे आहे ना कणकवली, तर चला म्हटलं भावंडांनाही भेटता येईल, जरा कोकण मजा करूयात, चला 4-5 दिवस जाऊ, म्हटलं एक दिवस शूटिंग करू, बाकी धमाल करूयात असं म्हणून एका मित्राला घेतलं बरोबर, जोडेल कोणीतरी पाहिजे म्हणून. आणि त्यांनी सगळ्या अटी मान्य केल्या पेमेंटच्या. म्हटलं कर येतो. आणि पहिल्या एपिसोडला त्यावेळेस सिरियल सुरू झाली, पहिल्या एपिसोडला मी मेलो. पण नंतर लोकांच्या अशा प्रतिक्रिया यायला लागल्या की अण्णा लवकर का मेले, अण्णा अजून हवे होते, अण्णा अजून हवे होते. मग पुढे त्यांनी त्यांच्या रायटिंगमध्ये कसं असतं, सिरियलमध्ये कसं चान्सेस असतात, काही पेरता येतं, काही करता येतं, आहे की नाही. एखाद्याला काढायचं असेल तर 2 मिनिटात त्याला काढून लगेच तो कुठेतरी अमेरिकेला गेला आहे म्हणजे एक विमान उडताना दाखवलं, हे झालं संपलं, म्हणजे असं ते करताही येतं. तर ते तसं लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की, तर मग थोडं त्या माईच्या ते थोडी सिझोफ्रेनिक तिची अवस्था होते आणि मग तिला भास होतात की अण्णा समोर बसले आहेत, ते अण्णांशी बोलतीये वगैरे. तर तेव्हा मग मला मधनं 1-2दा परत ते बोलवलं त्यांनी कोकणात. मग मी आपलं तिकडे गंमत करायला जायचं म्हणूनच जायचो, बाकी काही उद्देश माझा तिथं नव्हता. आणि अशा रीतीने मी ते पहिला हे संपला. आणि मग काही महिन्यांनी परत त्या निर्मात्यांचं आला की भेटायचं जरा, मी पुण्यात येतोय, आपण पुण्यात भेटू. मग आम्ही एका हॉटेलला भेटलो. त्यांनी सांगितलं की आता आपण ना याचा प्रिक्वेल करतोय. हां, म्हटलं म्हणजे काय करताय? तर म्हणजे पहिल्या भागात जे अण्णाबद्दल सगळं बोलणं झालेलं आहे की अण्णा माणसं कसं मारायचा, माणसांच्या जमिनी कशा बळकवायचा, स्त्रियांशी त्याचे कसे संबंध होते, की तो सहजगत्या बायका कशा पटवायच्या, म्हणजे त्याचं जे काय दारू पिणं त्याचं अमुक तमुक हेच तो, आणि निर्ढावलेला टेरर असा न घाबरणारा कोणाला, असं जे काही वर्णन त्याच्यात येऊन गेलेलं आहे पहिल्या भागामध्ये सगळ्यांच्या बोलण्यातनं आणि ह्याच्यातनं. तर तिथपासून आता आपण सुरू करतोय म्हणे. आणि म्हटलं वा चांगलं आहे, फक्त एक अट आहे म्हणे. म्हटलं काय? की आता बरं पहिल्या भागात कसं की मला फारसं काही बोलायचंच नव्हतं मालवणी, 1-2 डायलॉगच होते ना, संपलं. ते म्हटलं की आता ह्याच्यात पूर्ण वेळ तुम्हाला मालवणी बोलायचं आहे. तर म्हटलं अरे बापरे, म्हटलं ते कसं शक्य आहे? नाही तर तेच आपल्याला करायचं आहे म्हणे. तर तुम्हाला चॅलेंज आहे.
नाही म्हटलं चॅलेंज तर मी स्वीकारतो म्हटलं, तो काही प्रश्न नाही. मग परत आर्थिक बाबी असतात ते पण झालं बोलणं वगैरे, ते सगळं मान्य झालं. अशा रीतीने ते ठरलं सगळं. मग लुक टेस्ट झाली, अमुक झालं. मला थोडीशी कल्पना तेव्हा कुठेतरी अशी आली होती की हे सगळं कॅरेक्टर जर क्लिक झालं तर काहीतरी वेगळं होऊ शकतं. त्यामुळे होकार दिला, लुक टेस्ट झालं, सगळं झालं. पण मालवणी आता शिकायची. तर आता ते मालवणी शिकायचं म्हणजे काय करायचं, तर मग आपलं यूट्यूब नेहमी आपल्या कामी येतं. आपलं ज्याला जे काय हवं आहे तो लगेच गुगल आणि यूट्यूब ह्याच्या पलीकडे आता काय त्याला पर्याय नाही आहे. तर मग त्याच्यावर मी मच्छिंद्र कामतची नाटकं शोधून काढली. पण ते इतके भरभर बोलायचे की ते काहीच कळायचं नाही. मग असं करता करता मला ना येवा कोकण आपलाच असं नावाचं लीलाधर कांबळींचं नाटक मिळालं त्याच्यात. आणि त्यांचं मालवणी अतिशय शुद्ध, छान, व्यवस्थित, अगदी ठहराव वगैरे त्या भाषेचा त्यांचा ते मला फार आवडलं. मग मी ते रेकॉर्ड केलं, व्हॉईस म्हणजे त्याचा ऑडिओ केला रेकॉर्ड. आणि ड्रायव्हिंग करताना इकडे ते कुठेही असलो तरी कानाला लावून आपल्या गाडीत ते सारखं कानावर ऐकत गेलो. आणि तिकडे जेव्हा सावंतवाडीला गेलो, काही दिवस आधी गेलो होतो ना, मग तिथे मी भाज्यांच्या टपऱ्या, चहाच्या टपऱ्या असतात तिथे, असं जिथे एस टी स्टँड वगैरे असे जे माणसं जिथं असतात आणि ते सारखे बोलतायत, एकमेकांशी इंटरॅक्ट करतायत, त्यांचे तोल्याहेजा शब्द, काही विशिष्ट शब्द. आता वांगडा शब्द हा मला काही माहीत नव्हता. मला बांगडा मासा वगैरे माहीत होता. पण वांगडा म्हणलं मला वांगडा म्हणजे काय मला कळायचंच नाही. वांगडा मध्येच हे काहीतरी बोलताना वांगडा काय मध्ये टाकतात, संदर्भ लागत नाही काही. वांगडा म्हणजे काय, तर ते वांगडा म्हणजे बरोबर, हां, सोबत, असं या अर्थाने तो वांगडा. त्या पद्धतीने मग ती भाषा शिकलो, जरा माणसात मिसळून वगैरे असं करून ते केलं. आणि ते एक इतिहास झाला तो. सर, याच मालिकेबद्दल एक संबंधित असा एक प्रश्न आहे की सेटवर रोज हजारो लोक तुमच्यासोबत फोटोज काढायला, सेल्फीज काढायला यायचे. त्याला अनुसरून तुम्ही एक युक्ती केली होती, ती खरंच सांगण्याजोगी आहे. तर ती तुम्ही खरंच आमच्या प्रेक्षकांना नक्कीच सांगा, असं मी तुम्हाला सांगेन. त्याचं असं झालं की मी बघायचो रोज की काही हजारात लोक तिथे सेटवर येत आहेत. आणि तिथे 2 लेअरचं कंपाऊंड केलेलं होतं, 2 कंपाऊंड होते त्याला. हां, म्हणजे त्यातनं कुणी आत आला तर परत दुसऱ्या कंपाऊंडमध्ये तो अडकेल वगैरे. आणि पोलीस बंदोबस्त असायचा, बाउन्सर्स वगैरे असायचे तिथे. पण तरी, आणि ते तारेचं कंपाऊंड होतं ना, तर तिथून ते हातबीत करून ओरडून अण्णा ओरडायचे. बाकीच्याही आर्टिस्टबद्दल पण ओरडायचे वगैरे. तर मग आम्ही मध्येच काहीतरी 5-10 मिनटं वेळ मिळाला की मग जाऊन त्यांना तिथे फोटो वगैरे द्यायचो. आणि ते तारेच्या पलीकडे आम्ही या बाजूला, मग त्या पोरांना, लहान बायकांना वगैरे असं ते तारा लागायच्या वगैरे, असं सगळं ते व्हायचं. मग मी सांगितलं आमच्या निर्मात्यांना, म्हटलं की काहीतरी आपण एवढं जर ते प्रेमाने येत आहेत म्हटले, इतके हजारो लोक येत आहेत, तर आपण त्यांना काहीतरी थोडंसं थोडं माणसं आत येऊन त्यांना पटकीने सेल्फी दिला, असं काहीतरी करूयात, काहीतरी बघू करूयात काहीतरी. ते त्याचा इफेक्ट काय होईल माहीत नाही वगैरे. मग ठीक आहे असं. त्याच्यानंतर ना एक दिवशी शूटिंग संपवून मी घरी आलो. आणि म्हणजे मी तिकडे एक वेल फर्निश फ्लॅट घेऊन राहत होतो. सुरुवातीला काही दिवस मी हॉटेलला राहिलो, पण ते काय खरं नव्हतं. आता म्हटलं वर्षानुवर्ष इथं राहायचं तर ते घरच पाहिजे ना. म्हणून आलो. आणि मी, माझी ती पद्धत आहे की बातम्या बघायच्या आल्या मला. बाकी सिरियल वगैरे मी माझे एपिसोड पण बघितले नाही कधी. तर मी ते बातम्या बघायला बसलो. आणि त्यावेळी ते उरी वगैरेचं प्रकरण झालं होतं. सैनिकांवर आपल्या हल्ले झाले, अमुक झालं तमुक झालं. तर थोडंसं एक पहिल्यापासून माझं मिलिटरी म्हणजे लष्कर आणि पोलीस या बाबतीत ॲट्रॅक्शन असल्यामुळे मला कुठेतरी ते आतमध्ये ती गोष्ट अशी सल खायला लागली की का बरं आपल्या लोकांवर असे हल्ले होतात, भ्याड हल्ले होतात, अमुक होतं, आपण काय करू शकतो आपल्या सैनिकांसाठी असं. तर मला ती गोष्ट सुचली एकदम, म्हणजे की आपण एवढी लोकं येतात भेटायला तिथे, आपण जर सगळ्यांना सांगितलं की आपण आपल्या देशासाठी, आपल्या देशातल्या लष्करासाठी आपण काहीतरी करूयात का, त्यासाठी तुम्ही 1 रुपया तरी मला मदत कराल का. आणि मग मी ती गोष्ट, माझी ही आयडिया मी त्या माझ्या निर्मात्याला सांगितली. कारण शेवटी कसं आहे ते सांगायला पाहिजे ऑफिशियली. नसते सांगितलं तरी तो काय म्हणला नसता मला, पण तरी मी कानावर घातली. म्हटलं मला असं वाटतं, करू का मी, करा की म्हटलं, काय प्रॉब्लेम नाही. मग मी त्या सेटिंग डिपार्टमेंटमध्ये गेलो. त्यांना म्हटलं एक पुठ्ठ्याचा बॉक्स दे, त्याला रंगवा म्हटलं, त्याच्यावर असं झेंडा, भारताचा झेंडा बिंडा असं काहीतरी सैनिकांसाठी काहीतरी असं सगळं काहीतरी चित्र वगैरे काढा त्याच्यावर. आणि त्याच्यावर लिहा, सैनिक हो तुमच्यासाठी. मग असे थोडे 20-20, 25-25 लोक आत सोडायचे. आणि आले की मी त्यांना सांगायचो, सेल्फी पाहिजे ना, हो आणलं सेल्फी पाहिजे, याच्यामध्ये किमान 1 रुपया तरी तुम्ही या बॉक्समध्ये टाकायचा.
म्हटलं हे सैनिकांसाठी मदत म्हणून मी करतो. अहो काय अण्णा 1 रुपया काय वगैरे. लोकांनी 500, 1000, 2000, 3000 असे पैसे टाकले त्याच्यात. बरं हे सगळं सुरू करताना मी पहिल्यांदा 500 रुपये आधी टाकायचो. माझे स्वतःचे पहिले 500 रुपये मी टाकायचो आणि ते सगळे आमच्या युनिटसमोर टाकायचो. सगळे एकदा जमले, सकाळच्या नाश्त्याला जमले नाही एकदा पहिलं हां, तर ते 500 रुपये पहिलं त्याच्यात सांगितलं की बाबा माझे पहिले 500 रुपये टाकलेले आहेत मी. त्याच्यानंतर तो बॉक्स भरला. मग मी एक स्टीलचा बॉक्स स्वतःच्या पैशाने घेऊन आलो. त्याच्यातही मी पहिले 500 रुपये टाकले. बरं पहिला बॉक्स त्याला सील केलं व्यवस्थित आणि सील करून ना तिथं आमच्या कॅमेरामनची सही घेतली. आलं का लक्षात की हे सील आहे. तो डबा ठेवला बाजूला. मग दुसरा एक स्टीलचा डबा आणला. चौकोनी डबे असतात ना असे कढीवाले. त्याला पण स्लॉट बीट करून ते आर्ट डिपार्टमेंटकडनं सगळं पुन्हा ते केलं. तो भरला. मग त्याच्यावरती सील करून त्याला म्हणजे सरकारी कसं ते सील करतात लाख वगैरे लावून अगदी तसं. मग त्याच्यावर दिग्दर्शकाची सही घेतली. हां म्हणजे कोणाचं हे नव्हतं, पारदर्शक काम पाहिजे. तो भरला. तिसरा डबा आणला. तो भरला. आणि आता किती पैसे झालेत वगैरे काय माहीत नाही आतमध्ये. तर तिन्ही डबे ते गच्च भरले. पैसे जाईन आत इतके ते भरले. आणि मग मी काय केलं की प्रत्येक डिपार्टमेंटमधला एक माणूस, सेटिंग, कॅमेरामन, तुमचं मेकअप, हेअर वगैरे असे सगळे जे डिपार्टमेंट असतात तुमचे, त्या सगळ्या डिपार्टमेंटचा एक माणूस आणि त्याच्यात आमचा जो माझ्या मोठ्या मुलाचं काम करायचा, माधवचं काम करायचा जो मंगेश, तो तर त्याला चीफ केला. आणि ते जसे देवस्थानात नोटा मोजत बसतात ना लोक, तसे सगळ्यांकडनं मोजून घेतले. त्याची टोटल केली. हा सुपरवायझर म्हणून तो माधव तिथे आणि माझ्या पाठीमागच ते सगळं करतायत. आणि मी बाईट म्हणजे व्हिडिओ शूट केला आणि सगळ्या लोकांना सांगितलं की सगळ्यांसमोर आता हे डबे उघडलेले आहेत आणि याच्यात इतके इतके पैसे आता मोजणं काम चालू आहे. इतके इतके पैसे मिळालेले आहेत. हे सुपरवायझर आहेत, ही लोकं सगळी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आहेत, हे जे मोजत आहेत. आणि अशा रीतीने आकडा डिक्लेअर करतो 1,01,000 रुपये जमा झालेले आहेत. आणि हे आम्ही उद्या एका संस्थेला भेट देणार आहोत. आणि मग ते मी सिंधुदुर्ग सैनिक स्कूलला 26 जानेवारीला दिले 2019च्या. त्याचा DD तयार केला. तो DD परत प्रेक्षकांचा दाखवला. म्हणजे साफ अगदी व्यवस्थित स्वच्छ काम असं करून तो DD दिला. मग त्या सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने मला गार्ड ऑफ ऑनर म्हणून परेड झाली माझ्यासाठी. आणि फार सुंदर तो कार्यक्रम झाला आणि खूप मोठं समाधान मिळालं की मी काहीतरी सैनिकांसाठी म्हणून केलं. ते केलं. त्याच्यानंतर मग अनेक अजून संस्था यायला लागल्या. मग दशावतारी लोकं आली. त्यामुळे आमच्यासाठी काहीतरी करा. तर म्हटलं अहो मी आता जर सारखं हे करत बसलो, दिव्यांग मुलांसाठी काही करा म्हणून काही शाळातली लोकं आली. तर म्हटलं मी सारखं जर असं प्रेक्षकांना मागत राहिलो पैसे तर ते कुठेतरी असं होईल की ह्या माणसाला चटक लागले. तर म्हटलं आता ते करण्यात परत मजा नाही. पण मी वैयक्तिक माझ्या खिशातनं मला जे काही शक्य असेल ते मी तुम्हाला मदत करीन आणि तशी मी केली. पण खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे हे सर. मला पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या बोलण्यातूनही सुद्धा जाणवतं येते की पोलीस आणि आपले सैनिक बांधव जे आहेत त्यांच्याकडे विशेष आकर्षण आहे तुमचं. त्याबद्दल काय सांगाल? खरं तर मला सैन्यात जायची खूप इच्छा होती. सैन्यात नाही तर पोलिसात, सैन्य नाही तर पोलिसात. म्हणजे जेव्हा सैन्यात जायचं माझं सगळं ते घरचे, कारण मी एकुलता एक म्हणून ते घरचे मला जाऊ द्यायचे. मी परीक्षा वगैरे द्यायचो. अगदी इंटरव्ह्यूपर्यंत माझं मी टप्प्यात गेल्यानंतर मला सांगायला लागायचं ना की माझं आज इथं इंटरव्ह्यूला जातो आहे मी, कुठल्या मग असं असे. तर ते नाही म्हणायचे, मला नको जाऊस म्हणायचे. कदाचित त्यांना ते हे असेल, काळजीपोटी म्हणत असतील. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी पोलिसात जावं वगैरे. पण ते काही दोन्ही गोष्टी मला जमल्या नाही. कारण एक तर माझी पर्सनॅलिटी मला असं वाटतं की त्या विभागासाठी आहे खरं तर. म्हणजे बरेचदा मला अनेकदा म्हणतात सुद्धा लोक की तुम्ही मिलिटरीत होतात का किंवा तुम्ही पोलिसात होता का वगैरे असं. कारण एकंदरीत ते माझं बोलणं चालणं वागणं जे काय माझा ॲपिरन्स जो आहे त्याच्यावरून असं काही लोकांना वाटू शकतं. त्यामुळे असे विचारतात काही लोक. तर मला खरोखरच ते व्हायचं होतं. म्हणजे मी बरेचदा म्हणजे विक्रम गोखल्यांना सुद्धा सांगताना म्हटलं की आत्ता जरी मला म्हटलं की उद्यापासून जॉईन व्हा तुम्ही, तर म्हटलं मी जाईन. म्हटलं हे नाटक, सिनेमा, सिरियल वगैरे सगळं सोडून देईन आणि खरंच जाईन म्हटलं तिकडे. पण आता या वयात मला कोण घेणार तिथे. त्यामुळे म्हणून मग मी या रूपाने त्यांच्याशी जवळच राहण्याचा प्रयत्न करतो. आणि ती एक जी शिस्त म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की सरकारनेच ना कंपल्सरी प्रत्येक घरातली व्यक्ती जी मुलगा असो न मुलगी असो
पहिली काही वर्ष म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा किमान 12वी नंतर 2 वर्ष सैन्यात कंपल्सरी काम करायचं. तुम्हाला तिथं शिकता येतं ना, तुम्हाला शिक्षण नाही थांबत तुमचं, तुम्हाला शिकता येतं, तुम्हाला तिथनं डॉक्टर होता येतं, इंजिनियर होता येतं, काय वाटेल ते होता येतं तुम्हाला तिथं सुतारसुद्धा तयार करून म्हणजे तुम्ही होऊ शकता चांगले सुतार वगैरे, कार्पेंटर होऊ शकता चांगले. म्हणजे असं काही तुम्हाला तिथेच पण सैन्यातच काम करायचं 2 वर्ष. जर सरकारने ठरवलं की घरटी, मग त्या तिथे कोणी एक्सक्यूज नाही, आमचं एकुलता एक आहे वगैरे नाही, काय ते एकुलता एक आहे वगैरे काही सांगायचं नाही. कंपल्सरी घरटी तो मुलगा जे आहे त्याने सैन्यात 2 वर्ष सर्व्हिस द्यायचीच. त्याचे इतके फायदे होणार आहेत माहिती आहे का. एक तर सैन्य संख्या आपली चांगली हो, जगात ते कळतं ना एवढी सैनिक संख्या आहे वगैरे. दुसरी गोष्ट, बाहेर जेव्हा ते 2 वर्षांनी येतील तेव्हा आपल्याकडचं अनेक क्राईम कमी होऊन जाईल. एक शिस्त लागेल लोकांना. तुम्ही बघा मिलिटरीतल्या लोकांकडे एक शिस्त असते. आत्ता आपल्याकडे कसेही जे जगतायत ना, की साधं एक तत्व आहे ना की सिग्नल तरी तुम्ही पाळा रे. काय त्या 30 सेकंद 20 सेकंदासाठी तुम्ही त्याच्यातही चोरून पळून जायचं वगैरे, ते अत्याचार चाललेत, स्त्रियांवरती अत्याचार चाललेत वगैरे. सर्वसामान्य माणसं कोणीच पडत नाही त्याच्यात, कोणीच समोर चालले तरी नको, भीती नाही करतात. पण हेच जर बदललं तर सैन्यातले सगळे असतील तर हिंमत कोणाची होईल का. असं कोणीतरी वागणार नाही एकतर, आणि जर कोणी असं वागलाच तर तिथल्या तिथं त्याला कमांडो स्टाईलने झोपवतील. माणसं सिव्हिलाइज होतील, माणसं चांगलं वागायला लागतील, समाज त्यांनी एकदम सुधारेल. बघा तुम्ही, हा परिणाम होईल. म्हणून ती मिलिटरीची शिस्त जी आहे ना ती फार महत्त्वाची आहे. सर आता मला थोडं विचारायचं आहे की सेल्फी काढायला बरेच जण यायचे, त्यांना अशी भीती वगैरे नाही वाटायची का तुमची? खूपदा बरेचदा लोक असं विचारू की नाही आजही अजूनही होतं असं आजही घडतं बरेचदा. हां, की कारण त्यांना असं वाटायचं की हा माणूस रागीट आहे, काहीतरी बोलेल आपल्याला, अपमान करेल आपला. पण मी बिलकुलच तसा नाही आहे. पर्सनॅलिटीतनं वाटत असेल तसं, पण मी बिलकुल तसा नाही आहे. म्हणजे मी आजही हो, पण मी आजही कोणालाही अगदी असलं किंवा वयोवृद्ध माणूस कोणी असेल तर मी त्याच्यापाशी जाऊन त्यांना सेल्फी देतो. हां, ते करायला हरकत नाही आहे. कारण हे बघा कसं आहे माहिती आहे का, की त्यांच्या जीवावर सगळं तुमचा डोलारा उभा आहे खरं सांगायचं तर. तुमच्याशी त्यांना एक छानसं हसून गोड बोलून त्यांना एखादी सेल्फी किंवा त्यांच्याबरोबर 1-2 गोष्टी बोलायला काय हरकत आहे. म्हणजे एक वेळ अशी असते तुमच्या आयुष्यातली की खूप स्वप्न रंगवत असतो आपण, मला मोठा अभिनेता व्हायचं आहे आणि मला लोकांनी ओळखलं पाहिजे, मला लोकांनी समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं पाहिजे, मला असे पैसे मिळाले पाहिजेत, माझ्याबरोबर लोकांनी फोटो काढले पाहिजे, माझ्या सह्या घेतल्या पाहिजे. आणि आज जर ती वेळ येते तुमच्याकडे, आली आहे ती वेळ तुमच्या बाबतीत, तर मग तुम्ही का पाठ फिरवताय? मग तुम्हाला कसलं एकदम हे आला की काय हे देणं, आणि खूप वाईट वागणारे लोक आहेत. हो, मी माझ्यासमोर मी बघतो, आमचे बरेचदा कार्यक्रम असतात एकत्र, आम्ही अनेक आर्टिस्ट एकत्र असतो, तेव्हा ते विचित्र वागतात लोकांचे. काही उत्तर म्हणजे पंतप्रधान त्यांना सांगा द्यायला वगैरे, त्यांच्याबरोबर काढा सेल्फी वगैरे, असे बोलणारे काही लोक आहेत, सिनियर लोक पण आहेत. असं बोलून कसं चालेल ना. तुम्ही तुमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत, ते बघतायत ते रोज म्हणून तुमचं चाललंय. उद्या त्यांनी बॅन टाकायचं ठरवलं तुमच्यावर तर तुम्हाला कोण उत्तर नाही विचारणार. कारण शेवटी तुम्ही किती थोर ॲक्टर असला ना तरी माणूस म्हणून पहिल्यांदा तुम्ही काहीतरी असलं पाहिजे. नक्कीच. तर तुम्ही आताही तशीच मिशी ठेवली अण्णा नायकांसारखी थोडीशी? नाही, ही माझी 94 पासून आहे, 94 पासून हा माझा ब्रँड आहे. अच्छा, म्हणजे हाच लोक मग अण्णा नायकांना फायनल झाला? हा, फक्त याच्यापेक्षा अजून मोठ्या केल्या, जाड केलं थोडं इथे. पहिल्या सुरुवातीला मोठ्या केल्या, नंतर मग बारीक केल्या. ही स्टाईल पेटंट हो, 94 पासून आहे माझी. जेव्हा मी घाशीराम करायला लागलो ना तेव्हापासूनची आहे माझी. अच्छा. हा, आत्ताची नाही आहे. याचं अनुकरण आता बरेच लोक करतात. फोटो पाठवतात मला की बघा अण्णा तुमच्यासारखी मिशी. पुढचा प्रश्न सर तुमच्या आवडीचाच आहे. राजकारण तुमच्या आवडीचा विषय आहे, तर तुम्हाला काय वाटतं, अभिनेता सगळ्यांनीच असायला पाहिजे, त्याविषयी अभ्यास सगळ्यांचाच असला पाहिजे, पण एखाद्या अभिनेत्याने राजकारणाकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे किंवा काय अपडेट्स ठेवले पाहिजे? मला असं वाटतं की अभिनेत्यांनी सुद्धा राजकारणात इंटरेस्ट घ्यायला हरकत नाही, घेतलं पाहिजे. पण अभिव्यक्त करण्याचं जे एक साधन आहे ना, अभिनय जसं आहे ना, तर मला असं वाटतं बरेचदा अभिनेते हे स्पष्टवक्ते असतात.
त्यांना भीती नाही कशी कोणाची, थेट असतात ते. आणि तो थेटपणा किंवा हे जे आहे ना तर त्यांना भूमिकेतनंच त्यांच्या मिळालेलं असतो, कुठली तरी भूमिका केल्यामुळे किंवा आजूबाजूचे भान असतं ना, त्यांना समाजाचं भान असतं, त्यांना ठेवायलाच पाहिजे असतं ते समाजाचं भान. तर त्यांनी बरेचदा ह्या राजकारणी लोकांना सुधारण्यासाठी काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे, लक्षात त्यांच्या विरुद्ध बोलायला पाहिजे. आत्ता काय होतं आहे की फायदे म्हणून ते राजकारणी लोकांच्या जवळपास जातात. अनेक अभिनेते, काय दिग्दर्शक, म्हणजे या क्षेत्रातले बरेच लोक जे आहेत ते त्यांना काहीतरी स्वतःचे फायदे करून घ्यायचेत म्हणून. पण खरं त्यांनी सुनवायला पाहिजे, समाजाची बाजू घ्यायला पाहिजे. एखादं पात्र साकारण्यापूर्वी तुमची काय भूमिका असते, म्हणजे तुमचं काय वर्किंग असतं, तुम्ही कसं एखादं पात्र अप्रोच करता? खरं सांगू का, ती नंतरची प्रोसेस झाली. आधी पहिल्यांदा जी भीती वाटते ना, ते पहिली भाव आहे खरं सांगायचं तर. मलाही भीती वाटते सर. हो, वाटायलाच पाहिजे. अरे अजूनही म्हणजे पहिली बेल वाजते तेव्हा तर जो काही गोळा येतो ना तर सुचत नाही. मग कुठेतरी कोपऱ्यात जाऊन सिगरेट ओढायची, मग दुसरी बेल वाजली की परत एक सिगरेट ओढायची, आणि तिसरी वाजली की मग तो ओढायचीच. आणि जेव्हा एंट्री येते तेव्हा त्या विंगेत असं पूर्ण अवसान आणून असं सगळं टेन्शन असं थोडंसं अंग गरम झालेलं असतं. आणि जेव्हा एंट्री होते तुम्ही त्या अंधारातनं प्रकाशात जातात, संपतं ते सगळं संपतं. त्यामुळे एखादी भूमिका आल्यानंतर पहिल्यांदा टेन्शन असतं, मग क्युरिओसिटी असते की आपण कुठली भूमिका आहे, आपल्याला अमुक आहे काय, डाकूची भूमिका आहे, अरे वा डाकू असेल, मग कसा तो डाकू असेल, काय असेल, अमुक आहे, रेफरन्स काय कुठे मिळत आहेत का, अमुक आहे का. मग ते स्वतःचं नेहमी ना प्रोसेस अशी आहे ना की आजवर सगळेच तसं आहे, म्हणजे आपलं आयुष्यच सगळ्यांचं तसं आहे असं मला वाटतं. की पहिल्यांदा आपण काय करतो माहिती आहे का की म्हणजे अभिनय शिकायचा असेल ना तर मला असं वाटतं की वेगळ्या 4 गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायला पाहिजेत. अलग लक्षात की पहिल्यांदा तुम्हाला ना इमिटेशन चांगलं करता आलं पाहिजे. तुम्हाला इमिटेशन करा तुम्ही, अलग लक्षात. तुम्ही कोणाची तरी नक्कल करा, बिघडत नाही. नक्कल करा, मग स्वतःचं जे आहे ना ते तुम्ही त्याच्यात आणा आणि ते हळूच ती नक्कल बाजूला करा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या पर्सनॅलिटीत ते टाका आणि मग ते सगळ्या लोकांसमोर इम्प्लिमेंट करा, अलग लक्षात. पण बिघडत नाही. आजपर्यंत जगात सगळ्यांनीच असं केलेलं आहे की रेफरन्स पॉईंट असतो तो एक, असं मला वाटतं. म्हणजे आपण जे बरेचदा म्हणतो ना की जरा तो बच्चन सारखा करतोय वगैरे, तर तो खरं रेफरन्स त्याने घेतलेला असतो. त्याला थोडा वेळ जाऊ देत ना, तो त्याच्या पद्धतीने काम करायला लागणार ना पुढे, अलग लक्षात. म्हणजे दिलीप कुमारांच्या त्या पुस्तकात पण त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांना कोणतरी म्हटलं की ते अमिताभ बच्चन तुमचे हे करतात, काय नक्कल करतात वगैरे. तर ते म्हटले मला नाही तसं वाटत. त्यांनी मला रेफरन्स म्हणून कुठेतरी घेतलं असेल, पण त्यांची स्वतःची एक शैली त्यांनी डेव्हलप केली ना, तसंच असतं ते. किशोर कुमार जे गायचे ना ते पूर्वीचे जुने आपले सहगलांची नक्कल करून गायचे, सेम सहगलांसारखे गायचे ते. पण ते रेफरन्स घेतला होता त्यांनी फक्त की ठीक आहे, आणि मग त्यांनी स्वतःची एक शैली आली ना, तिने काय इतिहास घडवला, तसंच असतं ते. त्यामुळे या गोष्टी चालू राहतात. मला असं वाटतं वेळ देणं फार महत्त्वाचं. नक्कीच आहे वेळ देणं. जगातली सगळ्यात पहिली गोष्ट ऑब्झर्वेशन जसं उत्तम आहे ना, तो मोठा आहे. ऑब्झर्वेशन इज फर्स्ट. कुठल्याही गोष्टीत तुम्ही ऑब्झर्वेशन करा, तर मग तुमचा मेंदू तुम्हाला काम करायला देतो. साधी आपल्या जन्मापासून आपल्याला काय भाषा कोण असं काही शिकतो का आपण? काय गुरुजी येतात का बाळ असताना शिकवायला? नाही. तेव्हा काय करत असतो आपण? ज्यावेळेस ताने असतो तेव्हा आपण टुकूमुकू फक्त जे काय चाललंय, कोण आहेत, काय आहेत, कोण माणसं फिरतायत, हे वडील आहेत, आई आहे, बहीण आहे, काय काही माहीत नाही. काय 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 आहे हे काहीच कल्पना नाही आहे. फक्त डोळे बघतायत ते सगळ्याकडे, ते ऑब्झर्व करत असतात, आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर मग आपण इमिटेट करायला लागतो काहीतरी. आपल्याशी ते बोलायला लागतात ना, बाबा मन, दादा दादा, तर आपण ते दादा दादा करायला लागतो, बरोबर आहे. आपण इमिटेशन करायला लागतो. आणि मग काही वेळेला घरातली थोडंफार समजायला लागल्यानंतर घरातली काही लोक बोलतात ना,
तसंच वाक्य बोलतो, पण ते कुठल्या ठिकाणी हे वाक्य बोलायचं हे आपल्याला अक्कल नसते. मग ते चुकीचं इमिटेशन झालं ना. पण ठीक आहे, ते करतो आपण. आणि मग नंतर जेव्हा आपल्याला एक पूर्णपणे आपला मेंदू विकसित जेव्हा होतो तेव्हा आपण इम्प्रोवाईज करायला लागतो. इम्प्रोवाईज करतो आपण थर्ड पार्ट. मग आपल्याला आपलं एक अस्तित्व आहे असं आपण आणायला लागतो की येस, आता मी माझ्या वडिलांपेक्षा माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे, मी वेगळा आहे, आता मला काहीतरी आहे आता माझ्याकडे, आलं लक्षात. आणि हे जेव्हा त्यावेळेला कळतं तसं तो सगळा पूर्ण हे झालेला असतो आणि मग तो इम्प्लिमेंट करतो. जेव्हा तो त्याचं एक स्वतःचं मत म्हणून तो मांडतो की हे माझं मत आहे असं मी म्हणतो. हीच एक प्रोसेस आहे, हीच अभिनेत्याची प्रोसेस आहे, हे अभिनयाचंच हे आहे. सर आता तुम्ही म्हणालात स्वतःचं मत, तुम्हाला असं कुठे जाणवतं की हल्ली लोकांचं स्वतःचं मत हे हरवलेलं आहे? ते बऱ्याचदा असं हां, काही प्रमाणात तर आहेच तसं. की काय झालं, पंचुका झालं आहे मला असं वाटतं सगळे लोक आता. म्हणजे काय मत मांडायचं नाही, जे काय होईल. ह्याला कारण काय माहिती आहे की आजूबाजूला जी आपली परिस्थिती आहे ना, त्यांनी लोक खरं उभारलेत. लोक म्हणतात कशाला आपण पडायचं त्याच्यात, जाऊ देत ना, काय होतच नाही ना, आपल्या मनासारखं होत नाही, छान जगता येत नाही तुम्हाला, तुमचे प्रायव्हसीज गेलेले आहेत, अमुक झालं आहे तमुक झालं आहे, महागाई आहे, हे ते सगळं अत्याचार चालू आहेत सगळीकडनं, बजबज पुरेशी झाली आहे ना. मग माणसाला फटीक येणारच ना. तो म्हणत काय मजा नाही, आपलं आपण जगूयात ना, जाऊ देत ना, गेलं खड्ड्यात ते. म्हणून ते कोणाच्या उपयोगाला पडत नाही, काही करत नाही, त्याच्यावर मतही मांडत नाही. त्याच्यामुळं त्यांना सेन नाही ना काही. आणि जे मंडळी करत असतात त्यांचा आवाज पोचत नाही. आणि तो त्याला मदत करायला आपले लोक कोणी जाणार नाही, त्याच्या आवाजात आवाज मिसळत जात नाहीत. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही FTIच्या भरपूर 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 स्टुडंट्स फिल्म केल्या आहेत, म्हणजे चिकार आहेत त्या. तर तुम्हाला चक्क तिकडचा म्हणजे अमिताभ बच्चन असं म्हणायचं आहे FTI आहे. हो, चिडवायचे मला. म्हणायचं म्हणजे काय, चिडवायचे. अच्छा, चिडवायचे. हां, मला चिडवायचे FTIचा बच्चन आला म्हणून, कारण मी 3-3 शिफ्टमध्ये कामं करायचो. अच्छा. हां, एकाच वर्षी 3-3 4-4 डिप्लोमामध्ये मी काम करायचो. हो, त्याच्यामुळे मला ते असे चिडवायचे की FTIचा बच्चन आला म्हणून. तर माझा प्रश्न असाच होता की त्या फिल्म्स तेव्हाच्या तुम्हाला किती फायदेशीर ठरतात? खूप. अरे म्हणजे कॅमेरा काय असतो, लाईट कसा घ्यावा, कॅमेरासमोर जो अभिनय करायचा आहे तो कितपत तुम्ही करायला पाहिजे, खूप शिक्षण झालं माझं तिकडे. आणि मी तिथे अनेक प्रकारचे रोल केले, चांगले वाईट सगळे केले. म्हणजे मी तिथे डबल रोल केले, रेप सीन केले, मी म्हातारे केले वेगवेगळे. त्याच्यानंतर क्राईम अँड पनिशमेंटच्या कादंबरीवर एकाने केलं होतं, त्याच्यातला तो वेडा पण मी केला वगैरे, असे खूप गोष्टी. त्या सॉन्ग रेकॉर्डिंग जे असतं, म्हणजे सॉंग्स केली तिथे, की मी नाचतोय आणि किशोर कुमारचा प्लेबॅक आहे, मोहम्मद रफी वगैरे, आणि मी त्याच्यावर लिपसिंग गाणं म्हणतोय वगैरे, ते केले. भरपूर, म्हणजे खूप काम केलं. सर, आपण नाटकांविषयी बोललोच, पण काहीसं सिनेमाबाबत पण असंच होतं आहे. म्हणजे मराठी सिनेमा येतो, मग तो रिलीज होतो, कधी उतरवला जातो काही कळत नाही, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतच नाही असं आपण म्हणू शकतो. साऊथचा सिनेमा आता जसं बघितलं लोकांनी खूप उचलून धरला आहे, तसं काहीसं मराठी सिनेमा किंवा एकंदरीत इतर भाषेय सिनेमांबद्दल त्यांच्याबद्दल तसं होत नाही. याचं कारण तुम्हाला काय वाटतं किंवा काय होत असेल? खरं याचं कारण काही कळत नाही कोणालाच, खरं सांगायचं तर. पण अगदीच आपण शोध घ्यायचा प्रयत्न केला तर असं वाटतं ना की आपला प्रेक्षकच जात नाही सिनेमा बघायला. मग तो का जात नाही, तर काय कारण आहे की तिकीट खूप आहे. आता पूर्वी सिंगल स्क्रीन होते तेव्हा मंडळी जायची बरेचदा सिनेमाला, पण आता तुम्ही जेव्हा हे तुमचे काय म्हणतात त्याला आता नवीन मल्टिप्लेक्स, हां, मल्टिप्लेक्समुळे काय झालं की तिथं तिकीटच एवढी महाग असतात, तिथलं खाणं पिणं एवढं महाग असतं, त्याच्यामुळे लोकांना ते अफोर्ड नाही करू शकत, सर्वसामान्य माणसं नाही जाऊ शकत. सिंगल स्क्रीनला कसं असायचं की जास्तीत जास्त वरचं तिकीट 100 रुपये 150 रुपये वगैरे असायचं, आणि खाली अगदी 30 रुपयापर्यंत तुम्हाला जाऊन बघता यायचं. फार जरा एवढं मान वरती करून बघायला लागायचं, एवढंच. तसे सिनेमे मी पण बघितलेत, खूप प्रचंड सिनेमे स्टॉलमध्ये बसून बघितलेले आहेत मी. पण ते आता ते जात नाहीत लोक. आणि दुसरी गोष्ट की 1-2 महिन्यात तो तुम्हाला टी व्हीवर बघायला मिळतो. बरोबर आहे, सगळं कुटुंब एकत्र बसून. आता 50 इंची 60 इंची 100 इंची टी व्ही घेणं सोपं झालं आहे. एक तर तुम्हाला ते इन्स्टॉलमेंटवर मिळू शकतात, त्यामुळे घरीच थिएटर असल्यावर का तो फील असतो. घरातली घरी छान वडे वगैरे भजी वगैरे करायची, चहा वगैरे पीत आपला सगळ्यांनी बसून एकत्र सिनेमा बघायचा.
ती आपल्याकडची एक वृत्ती आहे. साऊथचं वेगळंच आहे, गणितच वेगळं आहे. साऊथमध्ये एक तर त्यांचं ग्रँजर ते मोठालं असतं खूप, ते तुम्हाला टी व्हीवर नाही मजा येत बघायला, तर ते मोठ्या स्क्रीनवरच बघा. आणि तिकडे धर्म असल्यासारखं ते लोक जातात की हा सिनेमा हो मॅड आहेत ते. त्यामुळे त्यांचे बजेटही मोठी, त्यांची वसुली तेवढीच होती आणि ग्रँजर पण आहे ना. आपल्याकडे त्या पद्धतीचे सिनेमाच होत नाहीत. अगदी खरं सांगायला गेलं ना तर आपल्याकडे हिरो हा गोष्टच नाही आहे मराठीत, ज्याला आपण हिरो म्हणतो तो नाहीच आहे आपल्याकडे. ना तडा धड कुठल्याही आपल्या हिरोला फायटिंग करता येत नाही, ॲक्शन नाही करता येत आणि उत्तम डान्सही करता येत नाही. कोणी असेल तर मला सांगा, एक नाव सांगा तुम्ही. असं कोणीही नाही आपल्याकडे. आपल्याकडे साधे सिंपल पण विषय आपल्याकडचे वेगळे असतात. हे वेगळं आहे की विषयाचं वेगळे पण खूप वेगळं असतं. विषय चांगले असतात, आपल्याशी आपल्या जगण्याशी निगडीत असतात, ते सर्वसामान्यांच्या माणसाच्या जवळचे असतात. पण ते बघण्यात लोकांना इंटरेस्ट नाही आपल्या. त्यामुळे प्रेक्षक नाही. सिनेमे 100 जरी निघत असले तरी त्यातले 4 बरे असतात, बाकीचे अनुदानासाठी केलेत की काय वगैरे. आणि आता ते सोपं झालं आहे ना सिनेमा करणं. तर की झाडकी पत्ती असं कोणीही आता करते सिनेमा. दिग्दर्शक म्हणून तो डिक्लेअर करतो, पण त्याच्यामागे अभ्यास लागतोय, काहीतरी असलं पाहिजे ना त्याच्यात, एक दमदार काहीतरी तुमचं कॉन्ट्रिब्युशन. ते नाही दिसत. वरवरचे सिनेमे असतात. आता आम्ही सुद्धा तसे सिनेमे करतो, कारण शेवटी आमचा धंदा येतो. आम्हाला माझ्याकडे 10 सिनेमे आल्यानंतर त्यातले 2 बरे असतात की जिथे आपल्याला असं वाटतं की नाही जरा स्टोरी चांगली आहे, व्यवस्थित चाललं आहे, चांगलं डिरेक्शन आहे, चांगलं कॅमेरामन वर्क चांगलं आहे यांचं. नाहीतर असं सगळं ढिसाळच असतं. मग आम्ही आपलं जातो, करतो काम, पैसे मिळतात आम्हाला, पैसे घेतो, मजा करतो आम्ही. आमच्या दृष्टीने आम्ही काम चांगलं करतो, पण त्याचा उपयोग कुठे होत नाही. काही बाहेर येतही नाही सिनेमा. अनेक सिनेमे असे बाहेर येत नाही. आता मी लाईफलाईन नावाचा आता एक नुकताच सिनेमा माझा रिलीज झाला. त्याच्यात खूप वेगळा रोल आहे माझा, लीड रोल होता माझा ॲक्च्युली. त्याच्यात अशोक मामा त्याच्यात होते, डॉक्टरचं सेकंड लीडमध्ये अशोक मामा होते. खूप चांगला सिनेमा केलेला, अतिशय एका तरुण मुलाने केलेला, 30 वर्षाच्या एका मुलाने तो केलेला. पण नाही ना, लोक आठवड्याभरात तो उतरला सिनेमा. म्हणजे लागोपाठ 3 सिनेमे माझे त्या महिन्यात झाले ते रिलीज. एक आठवडा कसे बसे काढले सगळ्यांनी. काय सांगणार. आता तुम्ही उल्लेख केला तर आता मला विचारायचं आहे, अशोक मामा किंवा जे स्टार आहेत आपल्या मराठी सिनेमाचे, जे फेस आहेत, त्यांच्यासोबत काम करतानाची काय मजा असते? काय मजा असते? खूप छान असते. म्हणजे अगदी डॉक्टर लागूंपासून मी कामं केली. डॉक्टर लागू, विक्रम गोखले, त्याच्यानंतर लालन सारंग, मधुबाई, मधु कांबीकर, ज्योती चांदेकर वगैरे असे सगळे माझ्यापेक्षा अनेक सिनियर लोकांबरोबर मी कामं केली. त्या लेटेस्ट अशोक सराफ. मस्त मजा येते. आपल्याला काही गोष्टी इनडायरेक्टली शिकायला पण मिळत असतात त्यातनं. आणि ही सगळी मातब्बर मंडळी आहेत, त्याच्यामुळे मजा आली त्यांच्यावर काम करताना. सर तुम्ही जजिंगसुद्धा केलं आहे, परीक्षण, तर त्याबद्दल काय सांगाल? नवीन मुलांना पाहताना, नवीन नाटकं. मी आत्ता मध्ये शेवटचं जजिंग केलं ते पुरुषोत्तम, जे पुण्यातली अतिशय फेमस स्पर्धा आहे, त्याचं फायनलचं परीक्षण मी केलं होतं. म्हणजे ते 2च दिवस असतं ते ॲक्च्युली. आणि सकाळी शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी सत्र असतं, आणि रविवारचं सत्र, आणि संध्याकाळी रिझल्ट असतो त्याचा. तर पण पूर्वी जे पद्धतीने एकांकिका स्पर्धा व्हायची किंवा एकांकिका यायच्या त्याच्यात, तितक्या क्वालिटीच्या आता येत नाहीत. फारच वरवरचं आहे असं वाटतं की त्यानं डेप्थच नाही कळलेली, किंवा ते स्क्रिप्टच कळलेली नाही, किंवा दिग्दर्शनात ती हे नाही. हेच ह्याचं कारण काय आहे की तेव्हासुद्धा संस्था होते ना. आणि ही जी कोण कॉलेजमधली जी मुलं आहेत आता स्पर्धेला उतरतात, ही संस्थांमध्ये पूर्वी कामं करायची ना. त्याच्यामुळे त्यांना ते सगळं माहिती असायचं, त्याचं वाचन लोकांचं असायचं, मुद्दाम अभिवाचन ठेवलेले असायचे, नाट्यवाचन प्रकार असायचा, किंवा चांगल्या चांगल्या लोकांचे लेक्चर्स असायचे संस्थांमध्ये, त्यांच्यावर प्रत्यक्ष काम करायला मिळायचं. त्याच्यातनं जो अनुभव येणं, त्यामुळे त्याच्यातनं ते जे लेखक होते, विद्यार्थी लेखक, ते भारी लिहायचे. चांगले चांगले दिग्दर्शक होते. अलग लक्षात. पुरुषोत्तममधनं तर असे मोठमोठाली माणसं बाहेर आलेली आहेत छानपैकी. पण ते जजिंग करताना जाणवतं की काय असं पूर्वीसारखी मजा नाही, दम नाही ह्याच्यात. पण ठीक आहे, किमान स्पर्धा चालू आहेत, लोक त्याच्यात उतरत आहेत, काही नसे थोडके. स्पर्धांचं क्रेज तर आताही आहे, पण जसं तुम्ही म्हणताय ती डेप्थ किंवा होल्ड नाही, तो नाही, तेवढा नाही, थोडं हरवलंय. ठीक आहे सर, थोडासा वेगळा प्रश्न आहे. टाईम मशीनला घेऊन आहे. जर समजा टाईम मशीन इन्व्हेंट झाली आणि तुम्हाला जर काही ऑब्झर्व करायचं असेल किंवा काही पाहायचं असेल, कोणत्या काळात जायचं असेल,
तर तुम्हाला कोणत्या काळात किंवा काय करायला आवडेल, त्या टाइम मशीनचा कसा उपयोग तुम्हाला करायला मला माझ्या बालपणात जायला आवडेल. अरे वा. जिथं माझं बालपण गेलं, सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूरच्या जवळ सांगोला नावाचं गाव, तर तिथे मला जायला आवडेल. पुन्हा एकदा त्या काळात जायला आवडेल. ते बालपण, ते माझं शेतात जाणं, बैल बाजारात जाणं, सुरपारंब्या खेळणं वगैरे, असं जे लाईफ होतं सुंदर, आणि छान छान गोष्टी खायला मिळणं, आणि नॅचरल ज्या काय आहेत, म्हणजे जे काही फळं वगैरे, जे बोरं, चिंचा, त्याच्यानंतर पेरू, आणि ते बरेचदा चोरून वगैरे खाण्यात जी मजा होती ना, ती आता बाजारात किती पैसे असले तरी विकत घेण्याची ताकद असून सुद्धा ती मजा येत नाही. त्या पेरूला चव नाही. पण ते असं चोरणं, पेरूच्या बागेत जाऊन 2 पेरू चोरायचे किंवा चिकू चोरायचे, असं जे एक दगड मारून आंबे पाडायचे वगैरे, असं ते जे एक लाईफ होतं ना, त्याच्यासारखं सुंदर लाईफ नाही. सर, अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत तुमचे? अपकमिंग आता 2-3 फिल्म्स आहेत, त्यातल्या 2 चालू आहेत, आणि येऊ घातल्या जातात. जानेवारीमध्ये काही शूटिंग आहे, फेब्रुवारीत आहे. बघूयात कसं होतं. सर, आता नवीन होतकरू जे ॲक्टर्स आहेत, अभिनेते आहेत, त्यांना तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल तर काय द्या? काय सल्ला वगैरे, बघ मी तुला खरं सांगू का, हे सल्ला वगैरे देणे इतपत मोठा माणूस मी नाही आहे. पण मला असं वाटतं ना, की जे आपण काम करतोय, मग कुठलंही असो, म्हणजे ते कुठल्याही क्षेत्रातलं असो, तर त्याच्यावर आपलं मुळात पहिलं प्रेम पाहिजे. मी जे करतोय त्या कामावर माझं प्रेम पाहिजे. लोक त्याला नावं ठेवत आहेत, कोण काय म्हणतंय, याचा काही संबंध नाही. निष्ठा पाहिजे तुमच्या कामावर, प्रेम पाहिजे, आणि सातत्य पाहिजे. ते जर तुम्ही धरसोड वृत्ती जी असते ना, की नाही जमलं मला, तर तुम्ही पटकीने कसे नाराज होता ना. असं रे दे रे हरी पलंगवर तर होणार नाही आहे. आज तुम्ही या क्षेत्रात आला आणि की उद्यापासून तुम्ही एकदम बॉलिवूडमध्ये आणि झोला बंगला बिंगला घेऊन मस्तपैकी असे राहताय वगैरे, असं कधी होणारच नाही आहे ना. म्हणून तुम्ही ऑटोबायोग्राफीज वाचा लोकांच्या, त्याच्यातनं माणसं कशी तयार होत गेली आहेत, कसे त्यांनी दिवस काढले आहेत, काय केले. पेशन्स तुमच्याकडे असलेच पाहिजेत, अलग लक्षात. आणि एका पॉईंटला कळतं ना आपल्याला, की आपल्याला यश का मिळत नाही आहे, तर मग आपल्यात काहीतरी कमी आहे. ते जोखत नाहीत लोकांना. ते काय करतात की त्याला कामं मिळत आहेत. अरे पण त्याच्याकडे काय क्वालिटीज आहेत ज्या तुझ्याकडे नाही आहेत, त्याचं काहीतरी तू बघशील की नाही. तर ते लोकांनी बघितलं पाहिजे. खरोखरच आपल्याला ह्याच्यात करायचं आहे का ग्लॅमर म्हणून आपण करतोय, सिरियसनेस आहे का. मग इथे जर तुला टिकायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर इथे उद्या लगेच तुला काही मिळणार नाही. तुला पेशन्स ठेवले पाहिजे, तुझ्या त्या गोष्टीवर तुझं प्रेम पाहिजे, निष्ठा पाहिजे, शिकण्याची वृत्ती पाहिजे, तर तुम्ही त्याच्यामध्ये तग धरू शकता आणि 100% तुम्हाला यश मिळू शकतं. तर थोडासा वेगळा सेगमेंट आहे आता, 1 वर्ड सेगमेंट आहे. म्हणजे मी एक शब्द तुम्हाला देणार, त्यावरती लगेचच तुमची काय प्रतिक्रिया किंवा तुम्हाला काय आठवतं ते तुम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगू, पाऊस म्हणाला तर मातीचा सुगंध, असं तुम्हाला आठवणार. तसा एक सेगमेंट आहे. बघू, प्रयत्न करतो. येस येस. शेती, खरं जगणं, राजकारण, लांबून बघणं, वाडा, खरी संस्कृती, क्लासिकल म्युझिक, आत्मा, गाडीतून फिरणं, जगातली सगळ्यात धमाल गोष्ट, लॉबीज, आपल्या ज्या नाटक कंपनीचे वगैरे लॉबीज असतात त्यांच्या ठरलेले अभिनेते, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. FTI, अरे FTI म्हणजे काय म्हणू आपण त्याला, माझ्या शिक्षणाची जननी आहे ती. सैनिक, स्वप्न, स्पोर्ट्स, ते खूप आनंदी गोष्ट माझ्यासाठी. म्हणजे काय म्हणूयात आपण त्याला, की त्याच्यात मी काय अजून काहीतरी वेगळं प्रावीण्य मिळवलं असतं, ते राहून गेलं. पण एक आता मेन आपला जो सेगमेंट म्हणू शकतो आपण, तो म्हणजे हा फोन तुम्ही पाहत असाल, आपण इथे ठेवलेला आहे. तुम्हाला आता एक कॉल येईल, तो कॉल दुसरा तिसरा कोणाचा नसून तो तुमच्या स्वतःचाच असेल. हॅलो, हां बोल माधव. बरेच दिवस लागले बोलायला माझ्याशी. हां मी मजेत आहे. अरे कामं काय, कामं ठिकाणी येत रे.
अरे काय होतं माहिती आहे का, नुसती कामं करून काय उपयोग नाही रे. आपल्या आजूबाजूला जे काय घडतं आहे ह्याचं नाही म्हटलं तरी आपल्याला एक अचानक प्रेशर येतच रे. इनडायरेक्टली सगळ्या गोष्टी आपल्यापाशी येतात असं वाटायला लागतं. खूप काही करायचं आहे, पण ज्यांच्यासाठी करायचं आहे ना त्यांच्याकडनं तसा रिस्पॉन्स पाहिजे ना आपल्याला. तुला तर माहिती आहे मदत करण्यात मी कुठेही मागे पुढे बघत नाही, पण ते सत्पात्रीदान व्हावं असं वाटतं मला. आणि ते नाही झालं तर मग पुन्हा आपण फ्रस्ट्रेट व्हायचं की काय मी कोणाला तरी मदत करून चुकलो की काय, याच्यापुढे मदत करावी की नाही करावी. कामांची कमी नाही रे, मला कामं भरपूर आहेत आणि मी काय फक्त केवळ पैशांसाठीच करतो असं नाही, तुला माहिती आहे. काहीतरी चांगलं मिळावं. रोज कोण चांगलं देतं आहे आणि कधीतरी एखादी चांगली भूमिका वाटेल येते, नाही तर रोजचं आपलं दळण दळायचं हे चालूच असतं. ते करावंच लागणार ना, शेवटी व्यवसाय आपला. तुला माहिती आहे ना मी फ्रस्ट्रेट होतो. मला ते असं कोणी जातीपातीबद्दल बोलते, रोजच्या त्या लोकांच्या मारामाऱ्या चालल्या आहेत, ढेकणासारखी माणसं मारत आहेत, अत्याचार चालू आहेत. कुठली स्पर्धा, कोणाशी स्पर्धा करतात लोक, कुठली इगो घेऊन बसलेत, नाही पटत. असो, पण तू बरेच दिवसांनी माझ्याशी बोललास, मलाही बरं वाटलं, मलाही मन मोकळं करता आलं. नाहीतर काय या धावपळीत कुठं जमतं का. बरेचदा समोर दिसतोस पण हात करायचंही भान राहत नाही तुला. आपापल्या कामात मशगूल असतो ना आपण. हरकत नाही, पण सतत असंच मधनांद का होईना बोलत जा माझ्याशी. बरं वाटलं मला फोन केलास. ओके. नाही मी मस्त आहे. ओके, बघेन काहीतरी माझ्या परीनं काही प्रयत्न करता आला तर. पण एकट्याने काय कोण परिवर्तन घडवू शकतं रे, त्याला इतरांची पण साथ हवी ना. हां, प्रयत्न नक्की करेन. येस, थँक्यू फॉर कॉलिंग. बाय. अच्छा, मस्त एकदम छान. सर अगदीच शेवटचा प्रश्न आहे. आपल्या प्रोडक्शनचं नाव बी रेडी ओके प्रोडक्शन आहे. काय होतं कधीतरी आयुष्यामध्ये अशी एक मुवमेंट येते ज्याला आपल्याला सामोरं जावंच लागतं, आपल्याकडे ऑप्शन नसतं की मी नाही जाणार. तेव्हा आपण मनाशी असं की नाही बी रेडी ओके आणि आपण सामोरं जातो. तर माझा प्रश्न तोच आहे की अशी तुमच्या आयुष्यातली आतापर्यंत कोणती मुवमेंट होती का, ती तुम्ही सांगू शकाल की ज्याला तुम्ही सामोरं गेलात, म्हणालात की नाही बी रेडी ओके आणि करून दाखवलं. असं घाशीरामच्याच वेळ झालं होतं. ओके. तेव्हा ती भूमिका मला करायची इच्छा होती, पण जेव्हा ती भूमिका माझ्याकडे आली तेव्हा थोडंसं मी घाबरलो होतो की आपण म्हणलो तर होतो की मला ती करायची, मी करीन वगैरे, पण प्रत्यक्षात आता जर करायचं असेल तर ती साधी सोपी भूमिका नाही आहे, खूप अवघड भूमिका आहे. आणि ती एका उंचीवरती नेऊन ठेवलेली भूमिका आहे डॉक्टर रागाशींनी. त्याच्यामुळे ती आपल्याला आता करायची आणि आपल्याला ती जमेल का, आणि नाही जमलं तर काय वगैरे असं. म्हणजे मी चक्क त्यावेळी माझं हॉटेल होतं, त्या जे आले होते मला विचारायला, तर त्यांना म्हटलं की तुम्ही 10 मिनटं बसा, मी आलोच जाऊन म्हटलं. असं म्हणून मी गेलो, बाजूला गेलो, दुसऱ्या हॉटेलच्या तिथे जाऊन बसलो, चहा प्यालो. अगदी मला सांगायला काही लाज वाटत नाही, मी सिगरेट ओढतो, पण सिगरेट ओढली मी आणि विचार केला. आणि नंतर मी माझ्या मनाशी असं ठरवलं की करायचं, आणि फसलं तर पुन्हा रंगमंचावर पाऊल ठेवायचं नाही. तर आपला प्रांत नाही, आपलं नाही घेणं देणं त्याच्याशी, आपण आपले व्यवसाय करत राहू. आणि नाटकं वगैरे इच्छा आहे ना बघायला जाऊ, पण नाटक सिनेमा बघू, पण त्याच्यात काम नाही करायला जाणार असं म्हणून मी गेलो. आणि मी तेव्हा ठरवलं की बी रेडी ओके. तर आपला नेक्स्ट सेगमेंट थोडा गिफ्टिंग, तुम्ही च्यासाठी आलात एवढ्या लांबून. अरे थँक्यू, तुळस दिलीस, मस्त, तुळस, व्हेरी गुड. आणि हे छोटंसं एक तुमच्याकरता, तुम्ही ओपन करून पाहू शकता. वा, मस्त, क्या बात आहे. हे बघा, पुन्हा अण्णा. खूप छान, खूप सुंदर. कुणी केलं आहे? टीम मेंबर्सनीच केलं आहे. अरे वा, खूप सुंदर केलं आहे, फारच भारी. असे माझ्याकडे इतक्या लोकांनी केले आहेत, खूप लोकांनी वेगवेगळे माझ्या पोजेस आणि ते केलं, फार सुंदर. अगदी काही म्हणजे सिंधुदुर्गात एका मुलीने, 12 वर्षाच्या मुलीने असं एवढासा एक दगड घेतला तिने, असं बरोबर, आणि खालनं असा तो चपटा आहे तो दगड,
आणि तो म्हणजे असं तो नीट बसेल असा बेस त्याला चांगला. त्याच्यावर तिने माझं एक चित्र काढलं आहे, दगडावर. त्या दगडावरती काढलं आहे. एकाने मला असं दिलं की आपट्याचं पान असतं ना, त्या आपट्याच्या पानावर, मोठं पान आपट्याचं, त्या आपट्याच्या पानावरती त्यांनी अण्णा काढलेला आहे. अच्छा. असे असंख्य वेगवेगळे प्रकार जे आहेत ना ते मला मिळालेत. छान छान सर, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्यासाठी इथपर्यंत आलात, छान गप्पा केल्यात. म्हणजे मी माझे काही ओळखीचे मित्र आहेत ते तुम्हाला पर्सनली ओळखतात, त्यांच्याकडून खूप ऐकलं होतं मी. आज तुमच्या समोर बसून तुमच्याशी गप्पा मारता मला खूप म्हणजे धन्य झालंय मी ॲक्च्युली. थँक्यू. तर थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हा सगळ्यांना, मला तरुणांबरोबर काम करायला नेहमी आवडतं, कारण त्यांच्या आयडियाज आणि ते असं तर उत्साह असतो त्यांच्यात ना, तर ते मला काम करायला खूप आवडतं. अर्थात म्हणजे मी तरुण नाही असं नाही आहे, मी पण तरुणच आहे अजून. 60 म्हणजे काही जास्त वय नसतं, तरुणच आहे अजून. पण तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्याकडनं खूप चांगल्या चांगल्या अगदी मोठ्या स्क्रीनपर्यंत तुमची मजल तुम्ही मारावीत आणि त्याच्यात तुम्हाला यश मिळावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. माझ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू मच. मित्रांनो, आजचा आपला भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचायला देखील विसरू नका. आणखीन असे इंटरव्ह्यूज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. भेटूयात एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत बी रेडी ओके. नमस्कार. बी रेडी ओके प्रोडक्शनसाठी मी आज इथे इंटरव्ह्यू द्यायला आलो होतो. अतिशय सुंदर असा इंटरव्ह्यू झाला. फक्त ही मुलं जी आहेत ना, ही इंटरव्ह्यूज घेत नाही आहेत, तर त्याबरोबरच शॉर्ट फिल्म्स करतायत, चांगल्या चांगल्या स्टोरीज लोकांपर्यंत जाव्यात याचा प्रयत्न करत आहेत. आणि कदाचित असं होणार आहे की काही वर्षांनी तुम्ही असं ऐकाल की बी रेडी ओके प्रोडक्शन्स आणि मोठमोठ्या चित्रपटांची निर्मिती ही संस्था करणार. आणि तेव्हा तुम्ही माझे शब्द लक्षात ठेवा आणि मला खात्री आहे की हे नक्की करणार. ही धडपड आहे ना, ही धडपडच तुम्हाला पुढे नेत असते आणि याच्यावर माझा खूप मोठा विश्वास आहे. आणि इंटरव्ह्यूजसुद्धा आता जे घेत आहेत ना, ते खूप चांगल्या मंडळींचे इंटरव्ह्यूज घेत आहेत. त्याचा फायदा जी येणारी पिढी आहे, या येणाऱ्या पिढीला नक्की मिळत असतो. मी सुद्धा असे अनेक पूर्वी इंटरव्ह्यूज लोकांचे मी तर लाईव्ह ऐकलेले आहेत. म्हणजे आणि सगळ्यात आवडता मुलाखत ऐकणं हा प्रकार मला लहानपणापासून आवडत आलेला आहे. की आपल्याला समक्ष माणूस तो बोलतो आणि कळतं तो कसा घडत जातो, कशा अडचणी येतात किंवा अडचणी येत नाहीत तरी पण निष्ठा ठेवून कशी लोकं मोठी होतात. तर हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. तो माझा खूप असा हळवा कोपरा आहे मुलाखत हा भाग. आणि आज समक्ष त्यांनी माझीच मुलाखत इथं घेतली, त्यामुळे मला माझे अनुभव काही प्रमाणात त्यांना सांगता आले. त्याबद्दल त्यांचे खूप आभार. आणि तुम्ही हे जे चॅनल आहे बी रेडी ओके, तर याला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच त्यांना तुमचाही पाठिंबा असू दे. धन्यवाद.